तर तिथं विरारमध्ये देखील या ठिकाणी 40 इमारती पाण्याखाली गेलेल्या असताना आता पुढील 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाचे आहेत असा इशारा देण्यात आलेला आहे महापालिकेकडून। आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असे देखील पालिकेकडून आता आवाहन करण्यात येत आहे। मुंबई पालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। वाहतुकीला देखील काही अंशी वेग मंदावताना दिसतोय, तर तिथं लोकलही विलंबानं धावत आहेत। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सकाळच्या शाळा ज्या भरलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडा असे आदेश आशिष शेलार यांनी देखील दिलेले आहेत। तर या सगळ्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नजर ठेवून आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातोय, तर आपत्ती व्यवस्थापन कक्षात देखील गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचणार आहेत, आढावा घेणार आहेत। या सगळ्या संदर्भात हवामान विभागाकडून आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे, माहिती देण्यात आली आहे, ऐकूया आपण। नमस्कार, मी शुभांगी होते बोलते, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई इथून। आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे, सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे। याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल। आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे, इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे। उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।